आजही स्वामींचं मी नाही करत. हां. मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करते आणि त्यांच्यावर मनापासून माझी श्रद्धा आणि भक्ती आहे. ओंकारेश्वर आणि मोदी गणपती इथे मी जायला लागले. 14 वर्ष गेली आणि तिथनं मला काही दिलंय स्वामींनी का काय मला माहीत नाही. काहीतरी आपल्याला कळतंय हे मला कसं थोडं थोडं कळायला लागलं होतं, कारण क्लासच्या मुलांना पण मी सांगत होते. घरात पण अशा गोष्टी घडायच्या की मी सांगायचे की नाही आई, हा माणूस मला नाही बरोबर वाटत आहे, ही मुलगी मला नाही बरोबर वाटत आहे. नंतर मग आठवायला लागलं की कॉलेजमधल्या ज्या मैत्रिणी होत्या तेव्हाही मी असंच सांगायचे की ही मुलगी अशी आहे बरं का, ही मुलगी तशी आहे. मग त्या टाइमपास म्हणून मला असं कॉलेजात घेऊन जायच्या. आम्ही कॉर्नरला बसायचो, कुठलीही रॅन्डम मुलगी येते, सांग बरं हिचं काय. अच्छा, असं मग मी सांगायचे. असं विचारायचे. हां, मग मी स्वभाव विशेष सांगायचे, तिच्यातलं चांगलं सांगायचे, हे असं करायचे. असा हा प्रवास माझा चालू होता. दुःखाच्या काळात साहजिकच स्वामींनी साथ दिली. कारण ज्यांच्याकडे विचारायला गेले ते सगळे स्वामी भक्त होते. मग तुम्ही स्वामींचं त्याच्या अगोदर करायचे असं? नाही, मी फक्त स्वामींना हात जोडायचे. बाकी मी आजही स्वामींचं मी नाही करत. मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करते आणि त्यांच्यावर मनापासून माझी श्रद्धा आणि भक्ती आहे. म्हणजे स्वामी हा मी आणि स्वामी वेगळे नाही आहोत. मला ते क्षणोक्षणी स्वामी क्षणोक्षणी भेटत असतात.